रसग्रहण हा प्रश्न बोर्ड एक्झामला मित्रांनो तुम्हाला 4 मार्कांसाठी विचारला गेलेला असतो आणि या प्रश्नामध्ये तुम्हाला नेमकं काय लिहायचं, कशा पद्धतीने याचं आन्सर लिहिलं गेलं पाहिजे किंवा रसग्रहण म्हणजे नेमकं काय लिहायचंय काहीच कळत नाही. तर बिलकुल सिंपल भाषेमध्ये मी तुम्हाला समजून सांगेल मित्रांनो की रसग्रहण कसं अटेम्प्ट करायचं हा क्वेश्चन तुम्हाला बोर्ड एक्झामिनेशन मध्ये. तर बघा मित्रांनो, रसग्रहणाचा इन डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तो तुम्ही बघू शकतात. आज मी परत रिवाइज करेल की रसग्रहण आणि त्यासोबतच सर्व ज्या काही कविता आहेत तुमच्या 7 कविता त्यांच्यासाठी काही महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत ते पॉइंट्स मी तुमच्यासोबत डिस्कस करेल, म्हणजे तुम्हाला रसग्रहणचा क्वेश्चन खूप इझिली तुम्ही अटेम्प्ट करू शकता. त्यासोबतच काव्य सौंदर्य जे आहे 2 मार्कांसाठी हा क्वेश्चन तुम्हाला विचारला गेलेला असतो पद्य विभागामध्ये. तर यात तुम्हाला काव्य सौंदर्य कसं लिहायचं, रसग्रहण कसं लिहायचं, दोघं गोष्टी क्लिअर होतील एकाच व्हिडिओमध्ये आणि तेही सर्व पोएमसाठी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुमच्यासाठी खूप हेल्पफुल आहे. तुमच्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. जे नवीन असतील त्यांनी चॅनलला आधी सबस्क्राईब करा. असे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. मित्रांनो, रसग्रहण हा क्वेश्चन तुम्हाला कंपल्सरी विचारला गेलेला असतो, तोही 4 मार्कांसाठी तुम्हाला हा क्वेश्चन विचारला गेलेला असतो बोर्ड एक्झामला. तर प्रश्न काही अशा पद्धतीने, यात तुम्हाला काय असतं, कवितेतील खाली ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दात करा. तुमच्या शब्दात करा म्हणजे जे काही रसग्रहण आहे, जे काही तुम्हाला समजलेला अर्थ आहे तो तुम्हाला तुमच्या शब्दांमध्ये लिहायचा आहे. तर 4 मार्कांसाठी आहे, तर तुमचं उत्तर किती अपेक्षित आहे किंवा कुठले पॉइंट्स तुम्ही कव्हर केले पाहिजे, कुठल्या मुद्द्यांमध्ये तुम्ही हे आन्सर लिहिलं पाहिजे ते बघूया. तर आपल्याला कवितेची लाईन्स दिल्या आहेत, 2-3 लाईन्स तुम्हाला दिलेल्या आहेत. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. तर या कवितेच्या काही लाईन्स दिल्या आहेत तुम्हाला, ओळी दिलेल्या आहेत. तर ज्यांना माहित असेल की हे ओळी कोणत्या कवितेतला आहे त्यांनी फटाफट मला कमेंट करा की कुठल्या कवितेतील या ओळी आहेत. त्याच्यावरून आपल्याला रसग्रहण लिहायचं आहे. तर रसग्रहण कसं लिहायचं, बोर्ड एक्झामला याचं आन्सर कसं लिहायचं ते स्टेप बाय स्टेप बघू आता. जर तुम्हाला माहित असतील तर फटाफट कमेंट करा लवकर. रसग्रहणाचं आन्सर हे 3 मुद्द्यांमध्ये 3 टप्प्यांमध्ये लिहिलं जातं. ते म्हणजे पहिलं आशय सौंदर्य, नंतर काव्य सौंदर्य आणि थर्ड म्हणजे भाषिक वैशिष्ट्ये. अशा 3 टप्प्यांमध्ये 3 मुद्द्यांमध्ये तुमचं रसग्रहणाचं उत्तर हे लिहिलं जातं. तर याच्यामध्ये तुम्हाला आशय सौंदर्यामध्ये कुठले टॉपिक म्हणजे काय लिहायचं असतं ते एक सिंपल याच्यामध्ये तुम्हाला मी आयडिया देते. तर त्यात तुम्हाला तुमचा कवितेचा उल्लेख म्हणजे कविता कुठली आहे, ठीक आहे. पहिलं तर आलं की कविता कोणती आहे, ओळींवरून तुम्हाला कविता लक्षात आली पाहिजे. कविता माहित असल्यानंतर तुम्हाला त्याचे कवी किंवा कवयित्रीचे नाव म्हणजे ते लेखक तुम्हाला माहित असले पाहिजे, त्यांचा उल्लेख तुम्हाला आशय सौंदर्यामध्ये करायचा आहे. त्याच्यानंतर जी काही मध्यवर्ती कल्पना आहे कवितेची ते तुम्हाला आशय सौंदर्यामध्ये कव्हर करायचं असतं. तर अशा पद्धतीने 3 ते 4 लाईन्स मध्ये तुमचं आशय सौंदर्य आलं पाहिजे. त्यानंतर काव्य सौंदर्य. तर काव्य सौंदर्यामध्ये ज्या काही तुम्हाला लाईन्स दिलेल्या आहेत क्वेश्चन मध्ये त्या लाईन्सचा तुम्हाला त्या ओळींचा कवितेवरून जो काही अर्थ आहे, जो तुम्हाला समजलेला अर्थ आहे तो तुम्हाला सिंपल भाषेमध्ये लिहायचा असतो. जो काही तुम्हाला समजलेला अर्थ आहे आणि जे क्वेश्चन मध्ये विचारले गेले त्या लाईन्स त्यांचं उत्तर तुम्हाला, त्यांचा अर्थ तुम्हाला कवितेच्या आधारावर लिहायचा असतो, ठीक आहे. त्याच्यानंतरचं भाषिक वैशिष्ट्ये, थर्ड मुद्दा आहे तो भाषिक वैशिष्ट्ये. तर भाषिक वैशिष्ट्यामध्ये तुमचा येईल कवितेचे प्रकार म्हणजे कविता कुठल्या प्रकारातली आहे, त्याच्यानंतर त्याच्यातून कुठला संदेश लेखकाने कवयित्रीने आपल्याला दिलेला आहे, तर त्या गोष्टी त्यात कव्हर करायच्या. नंतर भाषा शैली कोणती आहे हे तुम्हाला भाषिक वैशिष्ट्यामध्ये लिहायचं असतं. तर ते सुद्धा 3 ते 4 लाईन्स मध्ये तुम्हाला कव्हर करायचं. अशा पद्धतीने तुम्हाला रसग्रहण हे करायचं असतं. तर आपण स्टार्टिंगला आता त्या कवितेच्या लाईन्स बघितल्या, तर त्याच्यावरून आपण आशय सौंदर्य लिहू. तर कसं लिहायचं बघा मित्रांनो, तर मी तुम्हाला विचारलं होतं की कुठल्या कवितेच्या लाईन्स आहेत, तर त्या वस्तू त्याचा उल्लेख इथं करायचा आहे. आणि एक मेन आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, आशय सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य हे सारखंच असतं. म्हणजे कवितेतील कुठलीही ओळ विचारली तुम्हाला तर आशय सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य हे सारखंच राहणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येक कवितेसाठी हे तुम्ही लक्षात घेऊनच घ्या, तेवढा तुमचा टाइम एक्झाम मध्ये वाचेल. त्याच्यामुळे आशय सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य हे पाठच करून घ्या, लक्षात ठेवून घ्या. काव्य सौंदर्य फक्त तुम्हाला ज्या कवितेच्या लाईन्स दिलेल्या आहेत त्याच्यावरून तुम्हाला त्याचा ओळींचा अर्थ तुम्हाला स्पष्ट करायचा असतो. कवितेच्या बेसवर जितके तुम्ही पाठ्यपुस्तकातले शब्द युज करणार
लेखकांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जर तुम्ही विचार करून उत्तर लिहिलं तर तितके तुम्हाला जास्त मार्क्स यामध्ये मिळतात. म्हणजे 4 पैकी 4 मार्क्स सुद्धा तुम्हाला मिळू शकतात. तर बघूया आशय सौंदर्य कशा पद्धतीने लिहितात. वस्तू या कवितेत कवी भा धामणकर यांनी निर्जीव वस्तूंनाही सजीव प्राणी मात्रांसारख्या भावना असतात, त्या संवेदनशील असतात हे बिंबवले आहे. तसेच वस्तूंना सहानुभूतीने समजावून घ्यायला हवे व त्यांना प्रेमाने वागवायला हवे असे प्रतिपादन केले आहे. तर हे आशय सौंदर्यामध्ये मी ज्या प्रकारे सांगितलं तुम्हाला कुठले कुठले मुद्दे यायला पाहिजे, तर कवितेचं नाव सुरुवातीला, त्याच्यानंतर कवी ज्यांनी ती कविता लिहिली आहे त्यांचं नाव, त्याच्यावरून तुम्हाला मध्यवर्ती कल्पना ही द्यायची आहे कवितेची. तर वस्तू म्हणजे काय, एखाद्या वस्तूला सुद्धा जीव आहे त्यांनी असं सांगितलंय त्या कवितेमधून. तर त्यांना जर आपण सजीवासारखं वागितलं, प्रेम दिलं, तर त्या सुद्धा सुखावतील, म्हणजे त्यांना सुद्धा आनंद होईल. तर ह्या गोष्टींचा उल्लेख त्यांनी कवितेत केलेला आहे. ती मध्यवर्ती कल्पना तुम्हाला या आशय सौंदर्यामध्ये लिहायची असते. हे तुमचं फिक्स असेल. ठीक आहे. जी काही वस्तू कविता आहे त्याच्यासाठी कुठलीही लाईन्स येऊ द्या, ह्या लाईन्स तुम्ही पाठच करून घ्या, फिक्स असायला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर काव्य सौंदर्य. तर बघा मित्रांनो, काव्य सौंदर्य हे तुमचं 5 ते 7 लाईन्स मध्ये आलं पाहिजे. आणि ज्या काही तुम्हाला ओळी विचारल्या त्या ओळींचा अर्थ तुम्हाला समजलेला अर्थ तो लिहायचा असतो. म्हणजे लेखकांनी जो विचार करून ती कविता लिहिली त्यानुसार तुम्हाला हे लिहायचं असतं. ठीक आहे. पुस्तकातील शब्दाचा थोडा जास्त वापर करा, जेणेकरून तुम्हाला मार्क्स चांगले मिळतील. थोडं व्याकरणाकडे, लेखन नियमाकडे लक्ष द्या. काना, मात्रा, विलांटी यात चुका करू नका. जर ते चुका नसतील तर तुम्हाला फुल ऑन मार्क्स यात मिळू शकतात. तर बहुतेक माणसे वस्तूंना निर्जीव समजतात. ठीक आहे. कवितेच्या लाईन्स मध्ये दिलं होतं की वस्तूंना निर्जीव प्रमाणे हे बहुतेक माणसे वस्तूंना निर्जीव समजतात व त्यांच्याशी निर्दयतेने वागतात, त्यांना कसेही हाताळतात. म्हणजे निर्जीव असल्या म्हणून काय त्यांना मन नाहीये, काहीच नाही, त्याच्यामुळे ते निर्दयतेने कसेही हाताळले जातात किंवा निर्दयतेने त्यांच्याशी वागतात. ठीक आहे. असा कवींनी ओळीचा अर्थ त्यांनी सांगितलाय. माणसांच्या या कठोर कृत्यावर भाष्य करताना वरील ओळीत कवी म्हणतात की कदाचित वस्तूंना जीव नसेलही आणि मनही नसेल. ठीक आहे. ही कवितेची लाईन आपल्याला होती, त्यानुसार आपण त्याच्यावरून लिहिलं. त्याच्यानंतर म्हणून त्यांना आपण कठोरपणे वागावे का, म्हणजे त्यांना जीव नाहीये, मन नाहीये, म्हणून आपण त्यांच्यासोबत कसंही वागायचं का. यासाठी तुम्हाला कवितेचा अर्थ समजलेला असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. त्याच्यावरून तुम्ही काव्य सौंदर्य इझिली लिहू शकता. नंतर वस्तूंना मन आहे असे समजून जर त्यांच्याशी आपण चांगले वर्तन केले तर वस्तूंना खूप आनंद होतो. ठीक आहे. वस्तूंना जर मन आहे असं आपण समजलं आणि त्यांच्यासोबत आपण व्यवस्थित वागलो तर ते सुद्धा आनंदी होतील, चांगले त्यांना सुद्धा आनंद होईल. चांगलं वर्तन केल्यामुळे त्या सुखावतात. आपल्या कुटुंबातील त्या घटक आहेत अशी आपुलकी आपण दाखवली तर वस्तू ही आपल्याला प्रेम माया देते. म्हणजे तेही आपल्याच याच्यातले घटक आहेत, ते सुद्धा आपल्याला प्रेम देतील, माया देतील. अशा पद्धतीने कवींचा जो कविता करतानाचा जो दृष्टिकोन होता, जो विचार होता, त्याच्या अनुसरूनच जर आपण ओळींचा अर्थ स्पष्ट केला तर तुम्हाला खूप छान मार्क्स यात काव्य सौंदर्य याच्यामध्ये मिळतील मित्रांनो, रसग्रहण मध्ये. आता शेवटचे तर भाषिक वैशिष्ट्ये. 3 टप्प्यांमध्ये आपल्याला आन्सर लिहायचं आहे. तर आता भाषिक वैशिष्ट्ये आपण बघू. तर हे बघा मित्रांनो, भाषिक वैशिष्ट्ये. भाषिक वैशिष्ट्ये आशय सौंदर्य तुमचं सेम असणार आहे. भाषिक वैशिष्ट्यामध्ये तुम्हाला काय लिहायचंय, कविता कुठल्या प्रकारची आहे, कवितेची भाषा शैली कुठली आहे आणि कुठला संदेश कवींनी यातून दिलाय ते आपल्याला यात भाषिक वैशिष्ट्यामध्ये लिहायचं असतं. हे सारखंच असणार आहे, प्रत्येक कवितेचं फिक्सच आहे. आशय सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये हे तुम्हाला कुठलीही कवितेची ओळ येऊ द्या, तुम्हाला हे सारखंच लिहायचं असणार आहे त्या कवितेसाठी. मुक्त शैलीतल्या या रचनेमुळे कवींनी या ओळीतून रसिकांशी थेट संवाद साधला आहे. अगदी साध्या पण आवाहक शब्दात मोठे तत्व बिंबवले आहे. वस्तू व माणूस यांतील स्नेहबंध आत्मीयतेने जपायला हवा हा संदेश अगदी हळूवार पद्धतीने कवींनी दिला आहे. तर कुठला संदेश कवींनी दिला आहे, त्याच्यानंतर कुठल्या प्रकारची ही कविता आहे, मुक्त शैलीतल्या या रचनेमुळे. ठीक आहे. हा इथं प्रकार झाला. त्याच्यानंतर काय वैशिष्ट्य आहे त्या कवितेचं, तर बघा, वस्तू व मानव यातील स्नेहबंध, या गोष्टींवर तुम्हाला भाषिक वैशिष्ट्य हे
वस्तू कवितेसाठी लिहिलं आहे, असं तुम्ही वस्तू कवितेसाठी लिहू शकतात. तुम्ही बघून घ्या, म्हणजे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल की या कवितेसाठी कसं लिहायचंय. आणि काही महत्वाचे पॉइंट्स असतात मित्रांनो, प्रत्येक कवितेचे महत्वाचे पॉइंट्स असतात, ते लक्षात घेऊन घ्या. ठीक आहे. प्रत्येक, जसं मी सांगितलं की प्रत्येक कवितेसाठी तुम्हाला आशय सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य हे फिक्स असणार आहे. कुठलीही कवितेतली ओढ येऊ द्या, त्या कवितेसाठी ते सेमच असणार आहे. तर त्याच्यासाठी काय इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत, कुठले इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, तर मी प्रत्येक सर्व कवितेसाठी जे काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत, की पॉइंट्स आहेत, ते तुमच्यासाठी घेऊन प्रत्येक कवितेसाठी की पॉइंट. त्याच्या अगोदरचा प्रश्न मित्रांनो हा राहिला आपला की काव्य सौंदर्य, फक्त काव्य सौंदर्याचा प्रश्न आपल्याला विचारलेला असतो 2 मार्कांसाठी. तर त्यात नेमकं आन्सर कसं लिहायचं. ठीक आहे. हा मोठा प्रश्न असतो तुम्हाला की किती लाईन्स मध्ये किंवा काय लिहायचं. सेम जसं आपण काव्य सौंदर्य रसग्रहण लिहिलं ना, त्या पद्धतीनेच फक्त थोडं लक्षात द्या की काव्य सौंदर्य तुम्हाला 2 मार्कांसाठी आणि फक्त काव्य सौंदर्य लिहायचं. ठीक आहे. यासाठी तुम्हाला काव्य सौंदर्य लिहायचंय. प्रश्न अशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, याबाबतचा तुमचा दृष्टिकोन सांगा. तुमचा दृष्टिकोन म्हणजे तुमचं मत काय, तुमचा विचार काय त्यावर, म्हणजे तुमचा दृष्टिकोन इथं सांगायचा आहे. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, म्हणजे वस्तूंना सुद्धा स्वच्छ राहण्याची आवड असते. ह्या ओळींचा अर्थ, त्याचा दृष्टिकोन तुम्ही कोणत्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बघताय, तो अर्थ तुम्हाला इथे स्पष्ट करायचा आहे काव्य सौंदर्यामध्ये. तुम्ही इथं कुठल्या स्टेप फॉलो करणार बघा. फक्त काव्य सौंदर्य लिहायचं तर काय स्टेप फॉलो करणार मित्रांनो, इथं सुद्धा सेम आहे. फक्त तुम्हाला थोडक्यात लिहायचं असतं. थोडक्यात म्हणजे कसं, तर तुमचं कवितेचं नाव तर फिक्स आहे सुरुवातीला, म्हणजे जो काही परिचय आहे कवितेचा तो तुम्हाला द्यायचा आहे. कोणी लिहिली कविता, ते कोणत्या कवितेतला आहे ते फिक्स आहे. त्याच्यानंतर कुठला अर्थ, कुठला संदेश किंवा मध्यवर्ती कल्पना आहे त्या पहिल्या 2 लाईन्स मध्ये येऊन जायला पाहिजे कवितेतील. त्याच्यानंतर लास्टला जसं आपण भाषिक वैशिष्ट्यामध्ये लिहितो, ठीक आहे, तर काय संदेश दिलाय बोले कवींनी, तर त्यानुसार शेवटच्या तुमच्या 2 लाईन असतील. असं 7 ते 8 लाईन मध्ये तुम्हाला उत्तर लिहायचं असतं. आणि मधला जो पोर्शन असतो तिथं तुम्हाला जी काही ओढ दिली आहे तिचा अर्थ स्पष्ट करायचा असतो तुमच्या पॉइंट ऑफ व्ह्यू. ठीक आहे. त्याचं सांगितलं की तुमच्या दृष्टिकोनातून सांगायचं. तर आपण हे बघू काव्य सौंदर्य कसं लिहायचं त्याच्यासाठीचा आन्सर. वस्तू या कवितेत कवी भा धामणकर यांनी निर्जीव वस्तूचे आपल्या जीवनातील महत्व आणि त्यांच्याशी असलेले भावनिक बंध यावर विचार मांडला आहे. नियमित वापरल्या जाणाऱ्या वस्तू स्वच्छ ठेवल्यास, बघा इथं एक मध्यवर्ती कल्पना येऊन गेली, कवितेचे परिचय आपल्याला मिळून गेला. त्याच्यानंतर आता इथं सुरुवात केली आहे, जी ओढ आपल्याला लिहिली तिचं एक्सप्लेनेशन करायला सुरुवात दिलेली. ठीक आहे. वस्तू स्वच्छ ठेवल्यास त्यांचा अधिक चांगला आणि दीर्घकालीन उपयोग होतो. दैनंदिन वापरातील वस्तू दररोज स्वच्छ केल्या आणि व्यवस्थित ठेवल्या तर त्या आकर्षक दिसतात, तसेच त्यांना पाहून मन प्रसन्न होते. ठीक आहे. जर त्या व्यवस्थित क्लीन आणि आपल्याला कसं नीट अँड क्लीन राहायला आवडतं, तसं जर आपण वस्तूंसोबत सुद्धा वागलो किंवा वस्तूंना सुद्धा आपण तसं जपलं तर ते सुद्धा दीर्घकाळ टिकतात. असा दृष्टिकोन याच्यातून आपल्याला लिहायचं. त्याच्यानंतर वस्तूंची योग्य काळजी घेतल्यावर त्या आपल्या भावनांना प्रतिसाद देत समाधान अनुभवत असतील असे कवी सुचवतात. ठीक आहे. एंड करायचं आहे आता तुमच्या काव्यसौंदर्याचा. असे कवी सुचवतात. वस्तूंनाही भावना असतात आणि त्यांनाही स्वच्छ राहायला आवडते, असा वेगळा आणि मनाला भिडणारा दृष्टिकोन कवितेतून व्यक्त होतो. कुठला दृष्टिकोन बरोबर एंड केला गाणे अशा पद्धतीने तुम्हाला काव्य सौंदर्य 7 ते 8 ओळींमध्ये लिहायचं असतं. ठीक आहे. किंवा 5-6 लाईन मध्ये लिहिलं तरी चालेल. फुल मार्क्स तुम्हाला इथं मिळू शकतात. 1.5 किंवा 2 मार्क्स तुम्हाला इझिली इथं मिळून जातील. फक्त व्यवस्थित परिचय देऊन द्या कवितेचा, नंतर त्याचा अर्थ तुम्हाला काय समजला आहे किंवा त्याच्यातून दृष्टिकोन काय आहे तो एक्सप्लेन केला. त्याच्यानंतर एंडला कवींनी काय संदेश दिला आहे, काय व्यक्त करायचंय त्या लाईन्स, त्याच्या अशा पद्धतीने तुमचं काव्य सौंदर्याचं उत्तर असायला हवं. आता ज्या गोष्टीची तुम्हाला आतुरता होती ती गोष्ट मी आता एक्सप्लेन करून म्हणजे तुम्हाला दाखवणार आहे. ठीक आहे. प्रत्येक कवितेसाठीचे महत्वाचे मुद्दे तुम्ही करूनच जा, बघून घ्या, म्हणजे त्या मुद्द्यांवरून तुम्हाला इझिली रसग्रहण किंवा काव्य सौंदर्य लिहिता येईल. तर मित्रांनो, सर्व कवितांचे महत्वाचे मुद्दे, महत्वाचे म्हणजे काही की पॉइंट्स काढलेत प्रत्येक कवितेसाठी. कुठलीही कवितेची लाईन येऊ द्या, त्याच्यात तुमचं आशय सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य हे सेम असणार आहे. त्याच्यासाठी जर की पॉइंटची मदत होऊन गेली आपल्याला तर किती छान होईल.
तर त्या की पॉइंट्स वरून तुम्ही एक्सप्लेन करून ते उत्तर लिहायचं. पहिली कविता आहे आपली उत्तम लक्षण. तर त्यासाठी तुम्हाला कवितेचं नाव आणि कवीचे नाव हे लक्षात घ्या. प्रत्येक याचं पाठच करून घ्या. कोणती कविता आहे, कुठल्या कवितेतल्या ओळी हे लगेच क्लिक झालं पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्यासोबत कवींचं नाव काय आहे. ठीक आहे, या दोन गोष्टी पाठ झाल्यानंतर तुम्हाला आशय सौंदर्यामधले की पॉइंट्स. ठीक आहे, आशय सौंदर्य तुमच्या कशावर डिपेंड असतं, त्यात तुम्हाला कवितेचं नाव, कवींचं नाव लिहायचं असतं. त्याच्यानंतर मध्यवर्ती कल्पना काय आहे, पूर्ण कवितेचा सार काय, ते एक दोन ओळींमध्ये तुम्हाला लिहायचंय. तर त्या कोणत्या पॉइंट्स वरून तुम्ही लिहू शकतात इझिली, तर हे मुद्दे मी काही तुम्हाला दिलेले आहेत. बऱ्याच जणांच्या रिक्वेस्ट होत्या की सर्व कवितेसाठी आम्हाला की पॉइंट्स द्या, त्यावरून मी हा व्हिडिओ बनवलाय. तर बघा, आशय सौंदर्यामध्ये तुम्ही हा पॉइंट्स कव्हर केलाच पाहिजे. उत्तम लक्षण ह्या कवितेसाठी श्री दासबोधातील कलम, आदर्श व्यक्तींची लक्षणे. ठीक आहे, हे आशय सौंदर्यामध्ये मध्यवर्ती कल्पना यातून येऊन जाते उत्तम लक्षण या कवितेसाठी. त्याच्यानंतर भाषिक वैशिष्ट्ये, यमक अलंकार, म्हणजे कुठल्या याच्या अलंकार वापरला तर यमक अलंकार. नैतिक व आध्यात्मिक उन्नतीची तळमळ व जागरूकता. काय संदेश दिलेला आहे कवितेतून? नैतिक व आध्यात्मिक उन्नतीची तळमळ, जागरूकता. नंतर पाच मार्ग व पुण्य मार्ग, हे काही की पॉइंट्स आहेत भाषिक वैशिष्ट्यासाठी. यावरून तुम्ही भाषिक वैशिष्ट्ये लिहू शकतात. लक्षात घेऊन घ्या. पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकतात. मित्रांनो, उत्तम लक्षण या कवितेतून जर तुम्हाला कुठलीही कवितेची ओढ आली तर त्यासाठी तुमचं आशय सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये हे सेमच असणार आहे. ठीक आहे, फक्त काव्य सौंदर्यामध्ये जी काही लाईन्स दिलेल्या असतील क्वेश्चन मध्ये, त्याच्यावरून तुम्हाला काव्य सौंदर्य म्हणजे ओळींचा अर्थ स्पष्ट करून किंवा समजावून सांगायचं असणार आहे. एवढंच फरक असेल. हे बाकी तुमच्यासाठी खूप महत्वाचं. हे पॉईंटचा स्क्रीनशॉट घेऊ शकतात. पुढची कविता आपण बघू. जसं की वस्तू या कवितेवरून रसग्रहण एक एक्झाम्पल बघितलं, प्रिव्हियस इयरला विचारलं गेलेलं ते होतं. तर हे काही की पॉइंट्स आहेत, महत्वाचे पॉइंट्स आहेत. याच्यावरून तुम्ही एक्सप्लेन करून भाषिक वैशिष्ट्य, आशय सौंदर्य लिहू शकतात. तर कवितेचं नाव, कवीचे काय नाव आहे ते पाठ करून घ्या. की पॉइंट्स मध्ये आशय सौंदर्यामध्ये तुम्हाला कुठलं पॉइंट्स कव्हर करायचे आहे, ह्या दोन गोष्टी तर तुम्हाला ऍड करायच्या आहे. त्याच्यानंतर निर्जीव वस्तूंनाही भावना सजीवाप्रमाणे. तुम्हाला जर कविता पूर्ण समजलेली असेल ना मित्रांनो, तर खूप इझिली तुम्ही हा प्रश्न अटेम्प्ट करू शकतात. त्याच्यानंतर वस्तूंशी प्रेमाने व सहानुभूतीने वागणे, म्हणजे कुठल्या गोष्टी काय कल्पना आहे त्या कवितेतून मध्यवर्ती कल्पना, ती इथं तुम्हाला आशय सौंदर्यामध्ये एक्सप्लेन करायची थोडक्यात 3 ते 4 लाईन्स मध्ये. त्याच्यानंतर भाषिक वैशिष्ट्ये सुद्धा, कुठल्या प्रकारची कविता आहे तर मुक्त छंद शैली या प्रकारची ती कविता आहे. त्याच्यानंतर काय संदेश दिलाय तर वस्तू व मानव यांतील स्नेहबंध. हे की पॉइंट्स आहे, याच्यावरून तुम्ही इझिली एक्सप्लेन करून रसग्रहण लिहू शकतात. आणि ज्या काही ओळी तुम्हाला परीक्षेमध्ये विचारल्या गेलेल्या असतील त्यावरून तुम्ही काव्य सौंदर्य हे लिहायचं. हे प्रत्येक कवितेसाठी मी दिलेलं आहे. तर वस्तू कवितेचं तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर पुढची कविता आहे. तुम्हाला वाटत असेल स्क्रीनशॉट घ्यायचा किंवा पॉइंट्स नोट डाऊन करून घ्यायचे तर नोट डाऊन करून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. थर्ड कविता आहे आश्वासक चित्र. ठीक आहे, ही कविता, कवित्रीचे नाव लक्षात घेऊन घ्या. कुठलीही लाईन येऊ मित्रांनो, लगेच क्लिक झालं पाहिजे आपल्याला. कवीचं नाव काय आहे, कवितेचं नाव काय आहे, ह्या गोष्टी तर आपल्याला माहितच झाल्या पाहिजे. आणि त्याच्यानंतर रसग्रहण लिहायचंय म्हटल्यावर हे की पॉइंट तुमचे लगेच क्लिक झाले पाहिजे. तेवढा तुमचा टाइम वाचेल एक्झाम मध्ये. त्यासाठीच हे की पॉइंट्स काउंट ठेवले. हे काही की पॉइंट्स आहेत. आश्वासक चित्र या कवितेवरून जर तुम्हाला कविता समजली असेल तर तुम्ही इझिली रसग्रहणचा प्रश्न म्हणा किंवा या कवितेवरील प्रश्न तुम्ही इझिली अटेम्प्ट करू शकतात. आणि हे की पॉइंट्स लक्षात घेऊन तुम्ही आन्सर ब्रीफ मध्ये लिहू शकतात. तर पुढच्या कविता आपण बघूयात. सेम मित्रांनो, प्रत्येक कवितेसाठी मी काही की पॉइंट्स काउंट ठेवलेत. त्याचं मला नाही वाटत एवढं डीप मध्ये एक्सप्लेन करून तुमचा वेळ वाया घालावा. तुमचं ऑलरेडी बऱ्यापैकी कव्हर झाले. भरत वाक्य ही एक कविता आहे. त्याचे कवी कोण आहेत, आशय सौंदर्यामध्ये आपल्याला काय लिहायचं असतं, काय मध्यवर्ती कल्पना कवींनी केलेली आहे, तर सज्जन माणसांच्या संगतीचे महत्व आणि मनातील दुर्गुण कसे सोडवा याची प्रार्थना. ठीक आहे, ही कल्पना दिलेली, यावरून तुम्ही थोडं एक्सप्लेन करून आशय सौंदर्य कम्प्लीट करू शकतात. आणि 3 ते 4 लाईन मध्ये. त्याच्यानंतर भाषिक वैशिष्ट्यामध्ये तुम्हाला या पॉइंट्स, हे जे पॉइंट्स आहेत ते कव्हर करायचे, म्हणजे कवितेचा प्रकार झाला किंवा भाषा शैली झाली किंवा कुठला संदेश दिलेला आहे हे. त्याच्यानंतर खोद आणखी थोडेसे या कवितेचं
कवींचं नाव काय आहे, कवित्रीचं नाव काय आहे, आशय सौंदर्यामध्ये कुठले पॉइंट्स तुम्हाला कव्हर करायचे, या कवितेची मध्यवर्ती कल्पना काय आहे ते तुमच्या आशय सौंदर्यामध्ये येऊन जाईल. आणि कविता कुठल्या प्रकारची आहे किंवा भाषा शैली कशी आहे, भाषा शैली इन द सेन्स म्हणजे तुमची ग्रामीण भाषा शैली आहे किंवा मुक्त छंद शैली आहे, तर त्यानुसार तुम्ही भाषिक वैशिष्ट्यामध्ये लिहायचं आणि कुठला संदेश दिलेला आहे हा पॉइंट्स तुम्ही बघून घ्या. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट त्याचा घेऊ शकतात. 7 कविता आहेत मित्रांनो. 7च्या 7 कविता व्यवस्थित समजून घ्या. तुम्हाला कवितेवरील जो काही पद्य विभाग आहे तो एकदम सोपा जाईल. याच्यात कुठली कविता येऊ शकते किंवा काय येऊ शकतं. तर बघा 7च कविता आहेत, त्याच्यावरून तर रसग्रहण म्हणजे कवितेचा अर्थ जर तुम्हाला समजलेला असला ना, तुम्ही कुठलाही क्वेश्चन येऊ द्या, तुम्ही इझिली अटेम्प्ट करणार. अजून हे की पॉइंटची हेल्प होऊन गेली तर रसग्रहण आणि काव्य सौंदर्याचा प्रश्न तर तुमचा तिथंच सॉल्व्ह होईल. ठीक आहे, तितका तुमचा वेळ वाचेल. आकाशी झेप घेरे या कवितेचे कवींचं नाव, नंतर आशय सौंदर्यामध्ये आपल्याला कुठले पॉइंट्स कव्हर करून आशय सौंदर्य लिहायचे, त्याचे की पॉइंट्स, भाषिक वैशिष्ट्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर तू झाला समूक समाजाचा नायक. कवितेचे नाव, कवीचे नाव, आशय सौंदर्य या याच्यावरून तुम्हाला लिहायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श व कार्य, म्हणजे या कवितेतून हे समज. मूक समाजाचा महानायक. भाषिक वैशिष्ट्ये कुठली, तर हे बघा, हे की पॉइंट्स लक्षात घेऊन घ्या, स्क्रीनशॉट घेऊन घ्या. तुम्हाला खूप हेल्प होईल कवितेचा पूर्ण एवढं सर्व अभ्यास करण्यापेक्षा ह्या की पॉइंट्स वरून तुम्ही रसग्रहण, काव्य सौंदर्य इझिली करून घेणार. कवितेचा अर्थ जर तुम्हाला समजलेला नसेल अजूनही तर कविता वाचा मित्रांनो, व्यवस्थित समजून घ्या. जे काही तुम्ही रेफर करतात ना गाईड वगैरे, त्याच्यातून अर्थ समजून घ्या. जितकं तुम्हाला म्हणजे इझिली समजेल ना तितकं इझिली तुम्ही आन्सर लिहू शकता. जर समजलं नाही, डाऊट्स राहतील तर ते डाऊटच राहून जातात. त्याच्यामुळे कवितेचा तुम्हाला कुठलाही प्रश्न येऊ द्या, जर तुम्हाला कविता पूर्ण समजली आणि त्याचा सार समजलाय ना तर कुठेच तुमचा मार्क जाणार नाही.